बघा, मी आषाढ तळते गोडपुरी. ही बघा, ही गोडपुरी येता तळून घ्यायची. त्याला आषाढ तळणे म्हणतात. का त्याचं महत्त्व? गावाकडे कसं बघा, शेतकऱ्यांची देवी आहे आयमाय बोलून, तिला आयमाय बोलतात. आपल्या इकडे काय आता आयमाय कुठे शोधायची, म्हणून आपण देवाला नैवेद्य दाखवतो. तर या गोडपुऱ्या नंतर मग गोडपुऱ्या झाल्या का मग आपण तिखट पुऱ्या पण करतो नैवेद्याला. नंतर मग ही अशी कढई बोलली जाते बघा, ही कढई, अशी कढई बनवायची. मग ती कढई पण तळून घेणे, म्हणजे या पिठाचीच बनवायची. आपण पुऱ्या बनवतो त्या पिठाचीच अशी कढईचा आकार त्याला द्यायचा. कढईचा आकार द्यायला नंतर तळून घेणे. गोडपुरी, तिखटपुरी 5-5 पुऱ्या तळायच्या. कोणी 5, कोणी 7. बघा, बघा तगारी पण शेतकरी लोक यांना कढई बोलतात. ही कढई बघा, जशी कढई म्हणजे आपला कढईचा आकार द्यायचा त्याला. तिखटपुऱ्या झाल्यानंतर थोडा भजींचा पण नैवेद्य दाखवायचा. हे बघा, भज्या बनवतात. झालं, पुऱ्या झाल्या तळून. आता आपण नैवेद्यासाठी भज्या बनवूया. बघा, आता हे भज्या, हे आपण गिलक्याच्या भज्या करतो. कशाच्या? गिलक्याच्या. गिलक्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणे. नैवेद्यासाठी भज्या टाकल्या झाल्या. बघा, नैवेद्याला कांद्याची भजी नाही चालत ना, म्हणून गिलक्याची केली. नाही गिलका असलं तरी अशी पण चालते. खाली चण्याच्या पिठाची करायची, कोथिंबीर वगैरे त्याच्यात टाकायचं, ओवा, थोडासा सोडा टाकायचा. झाला नैवेद्य तयार. नैवेद्य तयार झाला. बघा, नैवेद्यासाठी हे सगळं आपल्याला दाखवायचं. बघा, भात घ्यायचा, भातावरती दही टाकायचं आणि देवाला नैवेद्य दाखवायचा. आता आपण घरच्या देवाला नैवेद्य दाखवून द्यायचा.